नमस्कार मंडळी, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांना एक खुशखबर देण्यात येणार आहे. तर राज्य शासनाने यावेळी असा निर्णय घेतलेला आहे की राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात डबल किंवा दुप्पट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंच यांना शासनाने खुशखबर देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की आपण पाहतच असाल, राज्य शासनाने गेल्या काही 6 महिन्यापासून सर्व जनतेला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. त्याच्या योजनेचा भाग म्हणून आता आपण असं म्हणू शकतो की सरपंच आणि उपसरपंच यांच्यांना सुद्धा खुश करण्यासाठी राज्य शासनाने त्यांच्या पगारात किंवा मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता आपण पाहूया की सरपंच आणि उपसरपंचांना त्या गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात कशा प्रकारे वाढ मिळणार आहे. जसे की ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2000 पर्यंत आहे, त्या सरपंचाचे मानधन पूर्वी 3000 रुपये होते, ते आता 6000 होईल. जर आणि उपसरपंचाचे मानधन 1000 होते, ते आता 2000 करण्यात आले आहे. ज्या गावाची लोकसंख्या 2 ते 8000च्या दरम्यान असेल, त्या गावातील सरपंचाचे पूर्वीचे मानधन 4000 रुपयेवरून 8000 व उपसरपंचाचे मानधन जे पहिले 1500 रुपये होते, ते आता 3000 करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे, त्या ग्रामपंचायतीमधील सरपंचाचे पूर्वीचे मानधन 5000 रुपये महिना होते, ते आता 10000 रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व सरपंचाचे मानधन 2000 रुपयेवरून आता 4000 करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मानधनापोटी राज्य शासनावर जवळजवळ 116 कोटी रुपयेचा अतिरिक्त भार पडणार आहे. आता राज्यातील बऱ्याच लोकांना किंवा वाटत असेल की सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन वाढवण्याचा निर्णय का घेतला असेल. जसं की आपण पाहतच असाल, सध्या सरपंच आणि उपसरपंच यांचा दैनंदिन खूप वेळ राज्याने किंवा शासनाने आणलेल्या योजना राबवण्यात जात असतो. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन वाढवल्यामुळे त्यांना अधिक वेळ ह्या कामासाठी देण्यात येईल. असा निर्णय घेण्यासाठी आणि घेत असताना ग्रामविकास मंत्री श्री महाजन यांनी अधिक आणखी माहिती अशी दिली आहे. राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद आहे आणि आता इथून पुढे आपल्याला हे पद एक करण्याचा निर्णय सुद्धा काल झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. तसेच मंत्री महोदय यांनी असं ॲड केलं आहे की 2 वर्षामध्ये ग्रामविकास विभागाने 10 लाख घरकुल मंजूर केली असून राज्यातील कामाची गती विचारात घेता केंद्र सरकारने देखील या वर्षाकरता पंतप्रधान आवास योजनेमध्ये देशामध्ये सर्वात जास्त म्हणजे 6,37,000 लाखाचे उद्दिष्ट आपल्या राज्याला देण्यात आलेले आहे. अशी मोठा निर्णय त्यावेळी किंवा ही माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे. तसेच राज्यामध्ये 6.50 दशलक्ष बचत गट कार्यरत आहेत. मागील 2 वर्षामध्ये 1,25,000 लक्ष बचत गट नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत. अशी सुद्धा ह्या माहिती ह्या झालेल्या बैठकीत आपल्याला देण्यात आलेली आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारात दुप्पट वाढ झाली आहे. आशा करतो की वाढलेल्या पगाराबरोबर राज्यातील आणि गावातील कामेसुद्धा मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर होतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.